त्यांचा आत्मसन्मान स्वाभिमान बहुतेक मुंबईहून घेऊन आले असावेत असा मला अंदाज आहे. खरं तर सदाभाऊ खोत म्हणतात की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या आठवतात. भामट्या लोकांच्या प्रतिक्रियेवर काय मी प्रतिक्रिया देत नाही. खरं तर हातकणंगलेमधली ही निवडणूक बहुरंगी होईल असं वाटलं होतं, मात्र तसं न होता महाविकास आघाडी आपण आणि महायुती याच्यामध्ये होते. आघाडींनी माघार घेतली, काय कारण असू शकते असं वाटतं आपल्याला? नाही, याच्यावर प्रकाश आवाडीच टाकतील असं मला वाटतं. नेमकं काय त्यांचं झालं, काय मुख्यमंत्र्यांचं त्यांचं बोलणं झालं माहीत नाही मला. ते कोरे साहेबांच्यावर बोलले, अजून कोणाकोणावर बोलले, काहीतरी चर्चा झाली असेल, मग त्यांचं ठरलं असेल काहीतरी. परवा दिवशीच मुख्यमंत्री Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. असतील, प्रकाश आवाडे असतील, यड्रावकर असतील, यांच्या रात्रभर भेटी घेऊन पहाटे 6 वाजता गेले. काल पहाटे 6 वाजता काय एवढं हातकणंगलेमध्ये जोडण्याला लावतात असं वाटतं? एवढी धडपड त्यांनी जर का नोव्हेंबरमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांच्या हमीनंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं. आमचे 100 रुपये देण्यासंदर्भात कारवाई केली असती, शासनाकडे प्रस्ताव गेले, तर कदाचित मला त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात लढण्याची हिंमत झाली नसते. भाजपच्या जाहीरनाम्यात महागाई बेरोजगारी याबद्दल अवाक्षरी काढलेली नाही का, कसं बघताय? महागाई प्रचंड वाढलेली आहे. बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते 75 वर्षामध्ये सर्वाधिक आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. हे काय फार चांगलं लक्षण नाही आहे. एकूणच देशाचं आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडल्याची लक्षणं आहेत. मणिपूरसारख्या घटना घडत असतानासुद्धा देशामध्ये त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उमटत नाहीत. एक प्रकारचा कोडगेपणा लोकांच्यामध्ये वाढलेला आहे आणि हे भयावह आहे. याचा एकतर मग लोकांनी शरणागती पत्करलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे, असा याचा अर्थ काढावा लागेल.